नमस्कार मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंढ्याचं माप कसं काढायचं ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मुंढ्याचं माप काढताना बऱ्याच मैत्रिणींना खूप अडचणी येतात. पण मुंढ्याचं माप काढणं किती सोपं आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी इथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व एका ट्रिक सहित मुंढ्याचं माप कसं काढता येईल ते इथे सांगणार आहे. आता सुरुवातीला मुंढ्याचं माप कसं काढायचं ते आपण इथे पाहूया. मुंढ्याचं माप काढत असताना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की त्याला नक्की 4ने डिव्हाइड करायचं की 2ने डिव्हाइड करायचं. तर इथे मी काही मापं घेत आहे. तर वेगवेगळ्या साईजनुसार 14, 15, 16, 17 आणि 18 आता ही मापं इथे मी घेतलेली आहेत. तर याच्याही व्यतिरिक्त मापं साईजनुसार कमी जास्त असू शकतात. मी फक्त इथे तुम्हाला उदाहरण देण्यासाठी ही मापं घेतली आहेत. आता यानुसार पहिला जो माप आहे 14, तर 14ला आपल्याला इथे 2ने डिव्हाइड करायचं आहे. लक्षात घ्या, आपण मुंढ्याचं माप म्हणजेच आर्महोलचं माप 2ने डिव्हाइड करतो म्हणजेच भागतो. तर इथे 14चं आलं आहे 7 इंच. तर त्याप्रमाणे मी इथे लिहूनही घेत आहे. लक्षात घ्या, मुंढ्याचं माप काढत असताना तसेच शोल्डरचं माप काढत असताना आपण त्याला 2ने भागतो. तर इथे मी लिहून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया 15. तर 15चा जर मुंढा असेल तर 15च्या मुंढ्यानुसार त्याचं माप कसं काढायचं? बघा, हे सगळं जे बिगिनर्स आहेत, जे नवीन शिकणारे आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर इथे 15ला 2ने डिव्हाइड केल्यावर 7.5 इंच आर्महोलचं माप निघतं. जसं इथे 14ला 2ने भागल्यावर 7 इंच आलं, तसंच 16ला, 17ला आणि 18ला इथे आपल्याला 2नेच भागायचं आहे. म्हणजेच आर्महोलचं माप काढत असताना, मुंढ्याचं माप काढत असताना आपल्याला 2ने भागायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही उत्तर येईल त्यानुसार तुम्हाला ते मार्किंग करत असताना मापं टाकायची आहेत. आता ही मुंढा काढण्याची अगदी बेसिक माहिती आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मुंढ्याचं माप काढायचं आहे संपूर्ण मुंढ्यामधून. आता यानंतर ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे आता आपण पाहणार आहोत. तर इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे. हा तयार ब्लाऊज आहे. तर यावरून मुंढ्याचं माप कसं काढायचं ते पाहणार आहोत. तर आधी इथे मी वरचा आणि खालचा असे दोनही हुक लावून घेत आहे, ज्यामुळे आपल्याला मुंढ्याचं माप घेण्यासाठी अगदी सोपं जाईल. आता ब्लाऊजवरून मुंढ्याचं माप कसं काढायचं ते अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे पाहणार आहोत. ही पद्धत अगदीच सोपी आहे, पण तरी देखील बऱ्याचदा काही छोट्या-मोठ्या चुकांमुळे मुंढ्याचं माप नीट घेतलं जात नाही. तर अशा पद्धतीने ब्लाऊजला व्यवस्थित ठेवायचं आहे. आता बघा, मुंढ्याचं माप घेत असताना तुमचा जो शोल्डरचा जोड आहे, तर त्या जोडापासून आपल्याला टेप अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे खालच्या स्लीव्हच्या जोडपर्यंत. तर माझं इथे 7.5 इंच आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुमचं कमी जास्त साईजनुसार कमी जास्त असू शकतं. तर या जोडापासून ते खाली या जोडापर्यंत आपल्याला टेपला कर्व शेपमध्ये फिरवून आपल्याला माप घ्यायचं आहे. जसं आर्महोल राउंडचा शेप आहे त्याच्यावरच आपल्याला टेप फिरवायचा आहे. तर या पद्धतीने या साईडला 7.5 इंच आलेलं आहे आपलं. तर बघा, पाठीमागच्या बाजूला देखील इथे 7.5 इंचच येईल. म्हणजेच हे संपूर्ण मिळून किती होणार तर 15 इंच. तर हा संपूर्ण जो मुंढा आहे तो 15 इंचचा इथे असणार आहे. आता माझं इथे 7.5 इंच आलं, तर तुमचं साईजनुसार कमी जास्त असू शकतं. इथे जर 7 इंच असेल तर पाठीमागचा धरून तो 14 इंचाचा होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला आर्महोलचं माप काढायचं आहे. आता बघा, ही एक पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं स्ट्रेच करून आर्महोलचं माप घेऊ शकता. पण कधी-कधी काय होतं, की आर्महोलचं माप आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजवर मिळत नाही आणि शक्यतो कस्टमर ब्लाऊजच देतो. तर अशा वेळेस आपल्याला ब्लाऊजवर माप जर प्रॉपर नाही मिळालं, तर त्यावेळेस आपण काय करायचं? तर या पद्धतीने आपल्याला जर मार्किंग करायचं असेल, तर आणखीन एक ट्रिक आहे. त्या ट्रिकबद्दल मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला जरी ब्लाऊजवरचं प्रॉपर मार्किंग नाही मिळालं, तरी देखील तुम्हाला त्या ब्लाऊजच्या साईजनुसार त्याचा आर्महोल राउंड नक्की किती असेल, म्हणजेच मुंढा किती असेल, हे समजायला सोपं जाईल. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण त्या ट्रिकचा इथे वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. तर आता हा ब्लाऊज मी इथे बाजूला ठेवून देत आहे आणि त्यानंतर बघा, इथे मी पेपर घेतलेला आहे. आता या पेपरवर मी तुम्हाला ड्राफ्ट करून दाखवणार आहे. अगदी प्रॉपर तुम्हाला समजेल अशा भाषेत. तर आता इथे बघा, ह्या पेपरवर मी मार्किंग करून दाखवणार आहे. अगदी संपूर्ण स्लीव्हजचं मी तुम्हाला ड्राफ्ट करून दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्लीव्हजचं ड्राफ्टिंग करण्यासाठी जी काही मापं लागतात, ती मापं मी इथे टाकणार आहे.
तर माझी जी स्लीव्ज लेंथ आहे ती आहे 4 इंच. तर 4 इंचाप्रमाणे इथे मी 1 इंच ॲड करणार आहे. तर हा आपला अस्तरचा ब्लाउज आहे म्हणून मी 1 इंच ॲड केलेला आहे. तुम्ही स्लीव्हचा प्रॉपर व्हिडिओ माझा जाऊन बघू शकता. तर इथे मी 5 वर मार्किंग करून पट्टीने इथे लाईन काढून घेत आहे. आता लाईन काढून घेतल्यानंतर आपल्याला दुसरं जे मार्किंग आहे ते करायचं आहे स्लीव्ज राउंडचं. स्लीव्ज राउंड म्हणजेच आपला जो दंडघेर असतो त्याचं माप. तर माझं इथे 6.25 इंच आहे. 6.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता नक्की हे मार्किंग कुठलं? तर मी तुम्हाला दाखवत आहे. तुमचं इथे तुमच्या साईजनुसार कमी जास्त असू शकतं, हे देखील मी तुम्हाला सांगते. तर मी कोणतं माप टाकलं? तर मी हे स्लीव्ज राउंडचं 6.25 इंच इथे माप टाकलेलं आहे. अशा पद्धतीने. अगदी मी लहान-सहान गोष्टी देखील तुम्हाला सांगत आहे. जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर 6.25 इंचावर मार्किंग केल्यानंतर आता बघा, हे 6.25 इंच इथे मी मार्क केलेलं आहे. तर या बाजूला आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. या ट्रिकमध्ये हीच एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 6.25 इंचामध्ये मी 1 इंच ॲड केला आहे, तर 7.25 इंचावर मी या कोपऱ्यातून मार्किंग केलेलं आहे. लक्षात घ्या, 7.25 इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि ती लाईन मी इथे काढून घेत आहे. आता ही लाईन काढून घेतल्यानंतर याच लाईनवर मी आता कॅप हाईटचं मार्किंग करत आहे. तर इथे 4 इंचाची माझी बाही आहे, तर मी 2 इंचावर इथे मार्किंग करत आहे. कॅप हाईटचं मार्किंग हे स्लीव्हच्या लांबीवर ठरतं. तर इथे मी 4 इंचाप्रमाणे 2 इंचावर मार्किंग करून इथे मी जो कर्व शेप आहे, तो इथे मी ड्रॉ करून घेत आहे. तर अशा पद्धतीने स्लीव्हचा कर्व शेप इथे मी काढून घेतलेला आहे. आता याच्यानंतर तुम्ही जितकं सीम अलाउन्स म्हणजेच शिलाई मार्जिन जेवढं घेता, तेवढं मी इथे 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि लाईन काढून घेत आहे. अगदीच या बाजूला देखील आपल्याला तसंच करायचं आहे. तर इथे देखील 2 इंचावर मी मार्किंग करत आहे आणि हे 4ही पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर स्लीव्हजचं इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे, की माझं हे बरोबर येतं का? तर तुम्ही पाहू शकता, इथे 7.5 इंच माझा बरोबर आर्महोल राउंड आलेला आहे, म्हणजेच मुंढा आलेला आहे. म्हणजेच काय? तर मी माप न टाकता देखील जे मार्किंग आपण इथे आता केलेलं आहे, जी ट्रिक वापरली आहे, त्या ट्रिकनुसार मार्किंग केल्यानंतर माझं जे मुंढ्याचं माप आहे, ते प्रॉपर जसं आपण कर्व शेप ब्लाउजवर मोजून घेतलं होतं, त्याप्रमाणे 7.5 इंच आलं होतं, तर माझं देखील इथे 7.5 इंच आलेलं आहे. आता इथे मी स्लीव्हज लेंथ जी आहे, तसेच जे स्लीव्हज राउंड म्हणजेच दंडघेर जो आहे, त्या प्रत्येकाचं इथे मी मार्किंग केल्याप्रमाणे नावं देखील लिहून घेत आहे, म्हणजे तुम्हाला समजायला अगदी सोपं जाईल. तर जे स्लीव्हज राउंड आहे, त्याचं मार्किंग मी 6.25 इंचावर केलेलं, तर तसं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. स्लीव्हज लेंथ जी आहे ती 4 इंचाची आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड केलेला, याप्रमाणे 5 इंचावर मार्किंग केलं होतं. तर ते देखील मी इथे लिहून घेत आहे. आता यानंतर जो आर्महोल राउंड आहे, तो इथे 7.5 इंचाचा आहे. तर तो देखील मी लिहून घेत आहे. अगदी मी नावासह इथे मी लिहून घेत आहे, समजायला सोपं जावं यासाठी. आणि त्यानंतर इथे आता कॅप हाईटचं मार्किंग मी करत आहे. तर 2 इंचावर मी कॅप हाईटसाठी मार्किंग केलेलं होतं. त्याप्रमाणे ते देखील मी इथे लिहून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे पॉइंट्स लिहिले जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि ही आहे आपली सीम अलाउन्स म्हणजेच शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिन मी 2 इंच प्रमाणे मार्किंग टाकलंय. तुम्ही 1.5 इंच घेतली असेल किंवा 1, 1.25 त्याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायचं आहे. जेवढं मी इथे घेतलं तेवढंच मी या साईडला देखील घेतलेलं आहे. तर इथे बाहीचं मी कटिंग करून त्याचबरोबर मुंढ्याचं माप कसं काढायचं हे आपण इथे पाहिलेलं आहे. तर लक्षात घ्या, अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यात मोठं कन्फ्युजन असेल, की प्रत्येक साईजनुसार किती मार्किंग करायचं? तर आता इथे जर शॉर्ट स्लीव्हज असतील म्हणजेच छोटी बाही असेल, तर त्यासाठी तुम्हाला इथे 0.75 इंचावर मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या, शॉर्ट स्लीव्हसाठी इथे 0.75 इंचावर मार्किंग करायचं आहे. जसं की बघा तुम्ही आता इथे मी 6.25 इंचावर मार्किंग केलं. तर ही जी लाईन आहे त्यावर मी स्लीव्हज राउंडचं मार्किंग केलेलं आहे 6.25 इंचावर. त्याच्यातच मी 1 इंच ॲड करून 7.25 इंचावर इथे मी मार्किंग केलं होतं आणि लाईन काढून घेतली होती. तर हे माझं मीडियम साईजचं स्लीव्हजचं ड्राफ्टिंग आहे. त्यानुसार मी माप घेतलं होतं. तर आता याच्यामध्ये सांगण्यासारखं असं आहे, की मी मीडियम साईजनुसार मी मार्किंग केलं
तर तुमचं जर शॉर्ट स्लीव्हज असेल तर तुमचं 0.75 इंचावर मार्किंग आलं असतं आणि त्यानुसार तुमची जेवढी स्लीव्हज राउंड आहे त्याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला मार्किंग करायचं आहे. आता इथे झालं हे शॉर्ट स्लीव्हचं. त्यानंतर मीडियम स्लीव्हसाठी तुम्हाला इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. जसं की मी माझे जे 4 इंचाचं स्लीव्हज आहे त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड केले. त्याप्रमाणे माझं 7.5 इंच आर्महोलचं म्हणजेच मुंड्याचं माप निघालं. आणि जर लाँग स्लीव्हज असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे 1.25 इंच ते 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने मुंड्याचं माप कसं काढायचं हे अगदी सोप्या पद्धतीने आपण आज इथे पाहिलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.